राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत रविवारी 3 मार्च रोजी आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पोलिओ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागात 654 फिरते पथके, 390 संक्रमण पथके आणि 2268 लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली होती। जिल्ह्यातील एकही बालक पोलिओच्या लसीकरण वंचित राहू नये, जिल्ह्यातील प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देऊन आपल्या बाल्याला पोलिओमुक्त करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं होतं। कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी कोल्हापूर शहर विविध ठिकाणी पोलिओ लसीकरणाचे बूथ उभारण्यात आले होते। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात देखील ही मोहीम राबवण्यात आली। या लसीकरण मोहिमेस मातांनी आपल्या मुलाला पोलिओचा डोस देण्यासाठी आरोग्य केंद्रावर गर्दी केली। यावेळी डॉक्टर व आरोग्य सेविकांनी मुलांच्या बोटाला शाई लावत मुलांची नोंदणी करून पोलिओचा डोस देण्यात आला। यावेळी मातांनी मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली। कॅमेरामन नाझ अत्तारसह माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।